शैतान नेहमी वाईट लोकांना सोबत घेतो आणि देवाच्या लोकांच्या विरुद्ध त्यांना उभा करतो. तर तुमच्या घरामध्ये तुमच्या आर्थिकतेमध्ये नसणारे लेकरं लोक आहेत, तर शैतान त्यांनाच घेऊन तुमच्या विरुद्ध जाऊ देतो. कळते का? हालेलुया. तुमच्या पत्नीमध्ये जर प्रेम नसेल, एकोपा नसेल, तुमच्या लेकरांमध्ये तुमच्या पालक आणि पाल्य यांच्यामध्ये जर एकोपा नसेल, तुमचं नातं घट्ट नसेल, तुम्ही प्रार्थनेमध्ये येत नसाल, तुम्ही देवाचं भय भरणारे नसाल, हालेलुया. तुमचे शेजारचे लोक आणि तुमचं जर प्रेम नसेल, तुमच्या भोवतीमधले लोक आणि तुमचं जर प्रेम नसेल, त्यांना देवाचं भय नसेल, तुमच्या आजूबाजूला राहणारे लोकांचं आणि तुमचं जर प्रेम नसेल, ऐकत्यांचा त्यांना देवाचं भय नसेल, तर अशा लोकांना शैतान घेणार आणि तुमच्या विरुद्ध उभा राहणार. हालेलुया. या शेवटच्या दिवसामध्ये हे सगळे लोक आहेत ना, कलिसियामध्ये सतावले जाणार. का सतावले जाणार माहितीये का? हालेलुया. का सतावले जाणार? कारण तुम्ही जिवंत देवाचं वचन लोकांना सांगितलं नाही, तुम्ही सुवार्थ प्रचार लोकांना केले नाही, ते पापात राहिले. आणि ते पापात राहिल्यामुळे शैतानाने त्यांना तुमच्या विरुद्ध वापरायला सुरुवात केली. आपल्याला तुम्हाला गोष्ट सांगायची, तुमच्या परिवाराचे लोक, तुमच्या आजूबाजूला राहणारे लोक, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र परिवार सगळे पापातून बाहेर आले पाहिजे म्हणून या दिवसामध्ये प्रार्थना. काही होईल माहितीये का? तुमच्या घरातला व्यक्ती जर पापात राहिला, तुमच्या परिवारातले लोक जर पापात राहिले, तुमच्या आजूबाजूला राहणारे लोक जर पापात राहिले, हालेलुया, पुढे चालून ते तुम्हाला विरोध करणार. एक जबाबदारी आहे मग प्रत्येकाची, त्याच्यापर्यंत येशूचं नाव घेऊन त्याच्यापर्यंत शुभवर्तमान केलं पाहिजे, त्याने पश्चाताप केला पाहिजे, तो वाचावला गेला पाहिजे, तो आपल्या परिवाराचा आपल्या